छाया, रॉयल मराठा ने दम दिखाया, सह्याद्री फाइटर मैदान हिलाए, युवा आदर्श जोश बढ़ाए, मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली, एनडी फाउंडेशन खेले निराली, भगवा रक्षक स्ट्राइकर की शान, देव स्पोर्ट्स का ऊंचा मान, स्वराज क्रिकेट क्लब का नारा, एयर फाइटर सबसे प्यारा, 10 टीमों का एक ही सपना, बीपीएल में जीत का अपना अपना। तुम बोलो जोर से बोलो रैक्स। गांव की मिट्टी में जोश बसा है, हर खिलाड़ी में विश्वास बसा है, हार जीत तो बस एक बहाना है, यहाँ हर मैच एक अफसाना है। चारों ओर बजा है, हर दिल में जोश छाया है, चौका लगे या छक्का जाए, भर के गूंज उठ जाए। जलवा छाया, रॉयल मराठा ने दम दिखाया, सह्याद्री फाइटर मैदान हिलाए, युवा आदर्श जोश बढ़ाए, मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली, एनडी फाउंडेशन खेले निराली, भगवा रक्षक स्ट्राइकर की शान, देव स्पोर्ट्स का ऊंचा मान, स्वराज क्रिकेट क्लब का नारा, एयर फाइटर सबसे प्यारा, 10 टीमों का एक ही सपना, बीपीएल में जीत का अपना अपना। तुम बोलो जोर से बोलो
खिलाड़ी में जोश बसा है, हर खिलाड़ी में विश्वास बसा है। हार जीत तो बस एक बहाना है, यहाँ हर मैच एक अफसाना है। चारों ओर बजा है, हर दिल में जोश छाया है। चौका लगे या छक्का जाए, भर के गूंज उठ जाए। चलिए पुण्याचा चेंडू निघालाय, धावा लागेल इकडे, धावा किती भेटतील धावाला सुद्धा 4 धावा. चार धावे धावसंख्या वाढतीये, धावसंख्या वाढून पोहोचली जाते ती आता 41 अशी झाली आहे. काय फटकार आहे, कमालीचा फटका. अप्रतिम अफलातून अविश्वसनीय फटका. या षटकात आतापर्यंत 20 धावा. अचानक बैल 4 चेंडू फेकले गेले, धावसंख्या या षटकातून 20 खर्च केली आहे. पुन्हा खराब चेंडू आला इलेक्ट्रॉनच्या बाहेर. इकडे सुद्धा पंचांनी हात समांतर केले. अवांत धाब्याने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या एकने वाढली आहे, धावसंख्या 48 झाली आहे. पुन्हा अगदीच मागच्या चेंडूचा एक्सचेंज इकडे पाहायला भेटतात. पुन्हा एक चेंडू जर पाहायला गेला तर तो लेगस्टंपच्या बाहेर. पुन्हा पण तिकडे दंडित करतायत. एक धाव वाढली आहे. यावरती नोंदवून चेंडू आलाय, आता तुमच्या बाहेरचा चेंडू येण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण चेंडू बॅट संपर्क नाहीये. धावसंख्येची आपण पाहतोय की 49 बनली आहे. षटकातील शेवटचा चेंडू 50 गोलचे मात्र मागणं षटक पाहायला भेटते. चेंडू वाईट आलाय. पुन्हा एकदा पाहिजे तर एकदमच्या बाहेरचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्या 50 झाली आहे. आतापर्यंत रामदास मुरळे बाकी आपल्या 11 चेंडूत 36 धावा खर्च केलेत. भागडं षटक
षटक संपले. धावसंख्या 51. 3 षटकाचा खेळ संपलाय. 51 धावा बनले. कोणतरी मार्फती वैयक्तिक कोणतरी दुसरं संघासाठी 74 षटक घेऊन येतोय. पुन्हा इकडे बघा तुमच्या खूपच बाहेर चेंडू 35 धाव घेतली. धावाने धावसंख्या 52. प्रत्येक इकडे येईल. एक धाव होता. एक धावण्यात कन्वर्ट केले जाते. फटका फसलाय. इकडे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या समोर शेड्यूल लँड झालाय. पुन्हा एक धाव येते. एक धावेर धावसंख्या वाढते. धावसंख्या 56 झाली आहे. ज्यावेळेला बाकी दिवसात चेंडू आलाय. या षटकात आतापर्यंत तर 5 धावा आले. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखी एक चांगला चेंडू आलाय. जबरदस्त चेंडू पाहायला भेटतोय. गोलंदाजी बारकोटी बघा. गोलंदाजी बारकोटी. आधी कोणी टाकली एक 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 60 बनले. इकडे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू राहुल विकेट आणि 2 चेंडू डिलिव्हर केला गेला. तो त्याच्या माध्यमातून अगदी शरीराचा ब्रेकचा चेंडू बॅटरसाठी मात्र पटकन आला नाहीये. निर्धाव सुरुवात करतो ऋतुराव. चांगला चेंडू आहे. पुन्हा चांगला चेंडू आहे. पण थोडं खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही काही धाव गमावली आहे. एक धाव नाहीये. तो स्ट्राईक मध्ये आपण सोचित पाटीलला नेले. धावाचं महत्व काय असतं तर आपण एका चांगल्या बॅटरला नाश्ता ठेवू शकला असता. सचिन बाद झालाय. 61 या धावसंख्येवरती फलंदाज माघारी परतला. चांगली बॅटिंग मला भेटलेली. सचिन पाटील 34 धावा बनवत माघारी परततोय. चेंडू आल्या मोठा फटका पावला गेली. आणखी एक मोठा फटका. यावेळेला खेळ चिपला गेला. विकेट घेतली आहे. फुलपासचा चेंडू फटकावलाय. पहिले तर क्षेत्ररक्षकाने इकडे सुंदर क्षेत्ररक्षण केले. त्याची धाव येते. पुन्हा एक जबरदस्त षटक पाहायला भेटले. या षटकातून धावा आले फक्त 8 धावा. म्हणजेच मागच्या 2 षटकातून धावा रोखण्यात यशस्वी ठरतायत.
मागच्या 2 षटकातून धावा कमी आहेत. आता बाकी आपण टाइम लिमिट क्रॉस केले, त्यामुळे आपल्याला एक शतरक्षक हा 30 सेकंडच्या आत घ्यावा लागेल आणि 30 सेकंडच्या बाहेर आता फक्त 4 शतरक्षक राहतील. चेंडू पहिला चेंडू जबरदस्त पण इकडे खराब. अडकवला चेंडू. फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असे चेंडू फील केला जातो आणि याच दरम्यान येता येतो. धाबे दमसंख्या एक तर झाली आहे. सर्वात सुंदर पाहायला भेटली होती पहिल्या 3 षटकातून एक धाव शॉट. धावसंख्या 70 होतीये. असा आहे पाहावं लागेल इकडे खेळ. भगवानचा इशारा पंचांच्या पुढे आलाय. गेला गेला पूर. बॉल प्लस 4 म्हणजे 5 धावा या चेंडूवरती येतील. 6 धावा या चेंडूवरती येतील. एक बॉल एक धाव पूर्ण घेऊन त्याचा चौकार येतोय. जरा घ्यावं. आपण पाहतोय पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय आणि त्यातून चेंडू आलाय. फटकाला यावेळा मोठा फटका आहे, तगडा फटका. पण इकडे विकेट येते. विवेक लोखंडे विवेक फलंदाजीकडे दाखल होतोय. आलेला मोठा फटका 55च्या दिशेने चेंडू वेगात निघालाय. बाबा धावा जागेत किती घेतल्यातील एक धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. एका धावेची धावसंख्या 78 झाली आहे. भार्गव राष्ट्रपती आणि रॉयल मराठा दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. भार्गव राष्ट्रस आणि रॉयल मराठा. चांगला चेंडू आहे. होऊन दिला नाहीये बॅटरच्या आपली सोबत खेळाडू चेंडू. तर तो चेंडू अंतरच्या दिशेने घेऊन काढलाय. तिकडून 2 धावा येत आहेत. 2 धावे धावसंख्या 80 अशी बनते. 80 अशी धावसंख्या म्हणजे त्याची आपल्याला 81 बनवाव्या लागतील. डंका चारों ओर बजा है, हर दिल में जोश छाया है. चौका लगे या छक्का जाए, भर के गूंज उठ जाए.
जलवा छाया रॉयल मराठा ने दम दिखाया सह्याद्री फाइटर मैदान हिलाए युवा आदर्श जोश बढ़ाए मल्हार स्पोर्ट्स की गूंज निराली एंडी फाउंडेशन खेले निराली भगवा रक्षक स्ट्राइकर की शान देव स्पोर्ट्स का ऊंचा मान स्वराज क्रिकेट क्लब का नारा एयर फाइटर सबसे प्यारा 10 टीमों का एक ही सपना बीपीएल में जीत कर अपना तुम बोलो जोर से बोलो या फुलटॉस बनवला फुलटॉसचा इकडे क्लिक केला चेंडू निघाला धन 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 हिरशा पार 4 हा इकडे पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होताना दिसतायत फुलटॉस क्लिक केलाय खराब चेंडू आता पंचायतच्या दिशेने इकडे टर्न केला जातोय चौकार वसूल होतोय चेंडू मला भेटलाय थोडा खाली राहतोय फटकवण्याचा प्रयत्न होतोय पण चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये मोठा चेंडू आलाय संख्या 8 भेटली आहे पुन्हा माणसाच्या विचारी चेंडू हलक्या त्याने केला एक धाव पूर्ण केली आहे दुसरा प्रयत्न केला जाईल का संभव झालाय पण इकडे धाव पूर्ण केली गेली नाहीये प्रयत्न केला गेला नाहीये एका धावेने धावसंख्या 9 अशी बनली आहे आपल्याला प्रति षटक बनवायचे आहे त्यात 13 प्लस धावा चेंडू पटकवण्याचा प्रयत्न आणि बॅट मध्ये आला नाहीये एक धाव इकडे येते धावेने धावसंख्या 10 बनली आहे बनवायचे 81 धावा 6 षटकामध्ये सुंदर फटका चेंडू 4 धावा पहिल्या क्रमांकात षटक संपले धावसंख्या 14 झाली आहे शरद गोलंदाजी बाजूने सज्ज होतोय पहिला चेंडू वंशाच्या दिशा फटकवण्याचा प्रयत्न चेंडू बॅट मध्ये इकडे संपर्क नाहीये पुन्हा चेंडू जाऊन आला शरळावरती चेंडू आलाय शरद गोलंदाजी बाजूने सज्ज आहे फार महत्वाचा सामना असेल या दोन्ही संघांसाठी इकडे खऱ्या अर्थानं काय फटका आलाय जबरदस्त फटका उत्तरक्षण दर्जा झाले पण फटका मात्र जबरदस्त पाहायला भेटलाय सचिन कमालीचा चेंडू टिपला जातोय आपण पाहतोय पुन्हा शरद सज्ज राहील आल्यात एक तगडा फटका इकडून पाहायला भेटलाय रोहितच्या बॅट मधून आलाय एक चौकार फटका इकडे खेळत होतो अडचणीच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला पाठवला गेलाय तो सीमारेषा पार 4 धावे इतकाडी महत्वाचा चौकार इकडून आलाय धावसंख्या 24 बनते वाईट हंड्रेड हा अगदीच आपल्याला प्रतिषेधक 14 बनवायचे आहेत अगदी त्रास सोबत सध्याच्या चित्रात डाव पुढे सरकार दिसतोय अमित तुमचा शरद टिपला गेला आणखी एक फलंदाज तिकडे तंबूच्या स्त्रीला जातोय सुंदर झेल टिपला गेलाय सचिन मोरे यांच्यावर अप्रतिम झेल
खालचं डिमांड हे काहीतरी pattern आपण इथे पाहतोय. खालचा डिमांड चालतो बहुतेक खराब आहे. त्याला स्पीड नाही एवढं, ह्याला स्पीड लय आहे. नाही माझ्याकडे कसला आहे ते बाद होते ते बाद झाले ते इकडे रोटी खाजाने बाद झालाय. जबरदस्त चेंडू, क्लीन बोल्ड. काढला वेगात तिकडे धावा वरती पूर्ण केली जाते. तुलनात्मक क्रिकेट जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये इकडे कावर बनल्या होत्या, तिकडे अगदीच अर्ध्या धावा म्हणजे तुमच्या धावा इकडे बनले. संख्या 26 होती. शेतकरी आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 4था चेंडू पुन्हा सज्ज होतील वरती पाटील. चांगला चेंडू आहे, जबरदस्त चेंडू. बाजूत ठेवले, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं जातंय. यात पण इकडे थोडं डाव वातावरण थोडा. आता जर रोहन यांनी जर आपल्या पप्पाला चौकार किंवा षटकार मारला तर त्यांना जे म्हणाले ते बक्षीस दिले जाईल. पण संधी चुकलेले त्यांचे फटका आहे. टिपती शतक आते इकडे सागर इथे जावी येते. या षटकातून धावा आले फक्त 5 सिंगल. ती एक महत्वाची विकेट सुद्धा येते. आता बाकीचं पाहिलं तर संख्या म्हटली की 29 असे म्हटली आपल्याला बनवायच्या आहेत. जवळजवळ 81 धावा म्हणजे अजूनही आपल्याला बनवायचे त्या 52 धावा. गोलंदाजी मार्फती बदल पाहायला भेटतो. गोलंदाजी मार्फती विवेकच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. आता बाकी आपल्याला प्रत्येक 17 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक षटकातून आपल्याला 3 मोठे फटके हे खेळावेच लागतील. पहिला चेंडू जबरदस्त पाहायला भेटलाय. अप्रतिम चेंडू पाहायला भेटतो. निर्धाव चेंडू इकडेही आलाय. चांगली सुरुवात झाली आहे, जबरदस्त सुरुवात. 17 बनवायचे आपल्याला षटकार खेळावे लागतील. मोठे फटके खेळणे गरजेचे राहील. पाहावं लागेल. चेंडू उंचावत आहे इकडे धाव पूर्ण केली आहे. संख्या 31 झाली आहे. आता वकील कमालीचा वाढताना दिसलाय. मोठी फटकी नाही आली तर मात्र सामना पुढे असेल. इकडे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला जातोय. जरूर पण पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. मोठ्या धावेचा पाटला त्या धावा डिफेन्स केल्या जात आहेत. आणखी एक फलंदाज माघारी परतलाय. चार षटक खेळ संपला. आली आहे. आता बाकी 4 शतक आपल्याला 30 बाहेर ठेवता येते. तीही आपल्याला तब्बल 2 ओव्हर मध्ये. आता बाकी शतकच्या मर्यादा ज्या आपल्याला आहेत, जे आपण फार वेळ खर्च केलाय. पहिला चेंडू इकडे विकेट येता येता वाचली. एका तिकडे झेल कबड्डी सुरक्षित आहे. म्हातारी तिकडे चेंडू केली जातोय. एक वेती आहे.
त्यानंतर धावसंख्या त्यांनी 32 होती. आता रिक्वायर्ड 100 33 झाली. रिक्वायर्ड 100 मध्ये कमालीचा वाढलाय. तिकडे तो विचारी न केलं बरं. पुन्हा बॅटचा किनारा, पुन्हा इकडे सिंगल आली आहे. फटकवला यावेळा तिकडे पाहावं लागेल. झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज इकडे माघारी जातोय. फटकवण्याची जबरदस्त इकडे एक धाव येते. धावेर धावसंख्या पूर्ण परततीये. 5-35 अशी झाली आहे. अद्याप आपल्याकडे चेंडू आहेत 7 आणि 7 टीमच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी इकडून 15 धावा करणं गरजेचं राहील. 50+ धावा. फटकवला चेंडू टिप्पणीच्या बाउन्स झाला इकडे चेंडू. टेनिस बॉल क्रिकेटचा अनपट बाउन्स. सीमाच्या पार 4 धावा आले. धावसंख्या 39 अशी झाली आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. त्यामध्ये रोहन पुन्हा इकडे फटका बसलाय. त्यावेळेला झेलची संधी असेल. पुन्हा ग्रेट थ्रो आपल्याला आहे. इकडे नागपूर येथे दुसरी 2 धावे धावसंख्या 44 झाली आहे. 44 अशी धावसंख्या. एके धावे धावसंख्या वातावरची 45 अशी झाली आहे. विजय बाकीकडे मोठा येतोय तो सह्याद्री फायनल संघासाठी. नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा जो होता ते योग्य ठरवलाय. फटकवला चेंडू इकडे वेगात निघाला. चेंडू जायच्या सीमाच्या पार हो नक्कीच केलाय. आणि या 4 धावा मात्र त्या संघासाठी मात्र फार लकी ठरतील. 4 धावे धावसंख्या 49 झाली आहे. पुन्हा मोठा फटका इकडे पाहावा लागेल. हे पुन्हा फुटलाय. तिसरी धाव पूर्ण होतीये. धावसंख्या 52 झाली आहे. वाईट आला तुमच्या प्रोत्साहन दूरचा चेंडू. अतिरिक्त धावे धावसंख्या आता बाकी 53 झाली आहे. चर्चा करू नका. टाकते व्यवस्थित. फुटबॉलचा इशारा इकडे आलाय. डंका चारों ओर बजा है. हर दिल में जोश छाया है. चौका लगे या छक्का जाए, भर के गूंज उठ जाए. खास है.